श्री क्षेत्र गहिनीनाथ गड इथं संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळा बालघाटाच्या डोंगर रांगेमध्ये पोहोचला। तेव्हाची दृश्य समोर आलेली आहेत। गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरपूरकडे ते रवाना झाले। दुसऱ्या दिवशी सर्वात अवघड असलेल्या बालाघाटातून वारकरी वाट काढत पंढरपूरकडे मोठ्या भक्तिमय वातावरणात निघाले। मातकुळी परिसरामध्ये पालखीचं आगमन होताच गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचं चिमुकल्या मुलींनी सुद्धा आणि ग्रामस्थांनी जोरदार स्वागतही केलं। वारकरी मोठ्या उत्साहात संत वामनभाऊ महाराजांचा जयघोष करत विठ्ठलनामात दंग झाले होते। संत वामनभाऊ महाराज यांची पालखी निसर्गरम्य वातावरणातून बालाघाटाच्या डोंगर रांगेच्या कुशांमधून येत असतानाची ही मनमोहक ड्रोन दृश्य डोळ्यांची पारणं फेडणारी आहे। एकदम उत्साहात आनंदाचं वातावरण होतं की साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा या म्हणीप्रमाणे आज वामनभाऊ महाराजांची दिंडी गहिनीनाथ गड इथून निवळंग्याचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आज आमच्या गावात आली। येताना डोंगर ह्याच्यातून खडतर प्रवास करून वारकरी सगळे आमच्या गावात आले। मातावळी गावात इथंच भोजन व्यवस्था चांगली झाली।